मोजणी झाली आहे। आज मी परत भूमी अभिलेख मध्ये आलोय। भूमी अभिलेख अक्कलकोटमध्ये ना इथं बेल्लेकर आहे, ना सहाय्यक आहे, ना इथला काही लोक आहेत आणि इथलं सगळं गबाळ कारभार हा परत एकदा मी दाखवतोय लोकांना की इथं अभिलेखाचं कोणी वाली नाहीये, काही नाहीये। आणि अर्ज देऊन देखील इथं बाबा कशासाठी आला तुम्ही? अहो काय ते हे नका चतुर्शीमा घेण्यासाठी आलो, त्याचे सहीला माणूसच नाही तिथं, काय करत किती वेळा आले? आता येऊन आम्ही आता 11:30 आलो इथं, कोण आहे का? दाद घेतला नाहीच, कोणच नाही तिथं। तुमचं काय विषय? आमच्या मोजणीचा विषय आहे। किती वर्ष झाले, किती महिने झाले, किती दिवस झाले? आता 3 महिने झाले आम्ही सारखं चक्रा मारतो इथे। काय अडचण काय? काय अडचण? मोजणीचं साहेबच राहत नाहीत की जागार कोणच राहत नाही तर। तुमचं काय बोलत होते, बोला घेऊन। मी हंजगीचं बसवराज पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आहे। 3 महिने झालो ह्या ऑफिसला चक्रा मारतो। पाणंद रस्ता शासनाने निधी देतात, ते निधी घेऊन रस्ता करून घ्यावं म्हणतो। 100 शेतकऱ्यांचं चिखलातून जीवन जगतात। यासाठी यांना रोड पाणंद रस्ता सर्वे करण्यासाठी ये जा करतो 3 महिन्यापासून। एकटे पण भेटत नाही आणि बेल्लेकर साहेब बी नुसतं मंत्र्यांचं आश्वासन दिल्यासारखं खोटं आश्वासन देतात। इथं स्टॉप आल्यानंतर सरळ बोलत बी नाही आणि व्यवस्थित काम करत नाही। ते कोळी म्हणून कोणतं आहे, मला 1 महिना खोटं बोलत होता। आज येतो उद्या येतो, नेमकं यांना पैसे खाण्याचं सवय पडलेलं आहे। पैसे कोण देत आहे अगोदर त्या लोकांचं काम करतात त्यांनी। बेडेकरच तर नाहीत सही घ्यायला। कुणाची सही अडकले? त्यांची सही पाहिजे। किती दिवस झाले? हा? किती दिवस झाले? आजच आहे। आजच आले का? तुमचं काय बोलत होते तुम्ही? 2 वर्ष झालं मोजणी भरले। गुरवाडी नागमसूर रस्त्याला शेत आहे माझं। अक्कलकोट एकावर एक टाकतात। त्यांनी आलं की त्यांना भेटा म्हणताय, त्यांनी भेटले की त्यांना भेटा म्हणताय। कोणच भेटत नाही। इथं चक्र मारून मारून आम्ही थकलोय। कोण काय ते भेटायलाच तयार नाही। मामा आपलं काय काम? माझं बाबूराव राजशेखर पाटील। फेब्रुवारी महिन्यामध्ये मोजणी झालं सर। मोजणी झालं तर सहमोजणीधारकांनी हरकत घेतली, अर्ज दिलं। त्याच्यानंतर मी उपप्रांताधिकाऱ्यांकडे अपील केलं। त्यांनी ह्यांच्याकडे पत्र पाठवलं। ह्यांच्यावर काही कारवाई न करता ह्यांनी गप्पच बसले आणि सांगितल्यानंतर तुम्ही तहसीलदारला भेटा। तहसीलदारला भेटल्यानंतर त्यांनी म्हणले ठीक आहे, ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे, पाहिजे असेल तर तुम्हाला देतो। पत्राची काय गरज आहे? किती वेळा चक्रा झाल्या? कोण दाद दखल घेतं का? कोणीच घेत नाही। 2-3 महिने हे बेल्लेकर म्हणून नवीन यांची काय नियुक्ती आहे? त्यांनी माझ्या शेताजवळच आले होते हा, गावात ते ह्याच्या करायला। त्यावेळेस त्यांना सांगितलं, विनंती केल्यावर माझ्याकडे काय नाही, तहसीलदारला भेटा। हे त्यांच्याकडे सरळ पत्र आले बघा, हे बेल्लेकर साहेबाचंच आहेत ना, त्यांना बरोबर त्यांना पत्र आल्यावर त्यांनी तहसीलदारकडे पाठवायचं काय जरूर आहे, आणि शेवटी काम ह्यांचंच आहे ना सर। चाचा आप रिटायरमेंट हुए हो? सरकारी दफ्तर आपके पास है? बोलो। कौन दिया आपको? क्यों कौन दिया? क्यों मैं कैसे लिया? कैसे लिया? मेरे को रिटायर जो अनुभव है, जो हाँ। लोगों को हाँ। मैं सहकार्य करता हूँ। हाँ। क्यों जो कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री है ना, लोगों को मैं हो सहकार्य सर, कोण आहे आता? कोण आहे सध्या इथं? चार्ज कोणाकडे आहे सध्याचा? आता ते दोन्ही लोक यांच्याकडे आहे का? यांना सरकारी दप्तर हाताळायचा अधिकार कोणी दिला? यांना आहे का अथॉरिटीमध्ये असं? तुम्ही 2-8-6-2026 मध्ये परत कुणाला बोलायची इच्छा आहे का? शेतकरी म्हणून येत आहे, बोलू नका, पैसे देऊन काम करून घ्या, काम होते तुमचे। कोणी बोलायला दाद दखल कोणी घेत नाही। तुमच्या इथं कोणी वाली नाही आहे, ध्यानात ठेवा। पुरेपूर पैशावर फिरणारी यंत्रणा आहे सगळी। सर्व डिपार्टमेंट बोलायला कमी पडत आहे। डिपार्टमेंट पगार आहे त्यांना, निव्वळ लाचारी डिपार्टमेंट पगार आहे, पगार आहे त्या लोकांना। पगाराचं कामाचं आपण मागतोय, एक पण कामच करत नाही। आता हे आपण बोलायला भीतोय, विचारायला भीतोय। काय विचारलं गेले? स्टॉप कमी आहे। जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आमचं, ह्या स्टॉप कमी आहे का नेमकं यांना पैसे न दिलेलं लोकांचं काम थांबवतात? हे व्यवस्थित चौकशी करून ह्यांना व्यवस्थित काम करण्यासाठी मार्गदर्शन करावं आमची इच्छा आहे।
दोन कानात करून घ्या ते काय कानाला बोलणार बसेल ते फक्त आता स्टार्ट करून घ्या कोण आहे मध्ये अरे पूर्ण कार्यालय राम भरोसे तत्वावर चालते आहे तर पगार नावाला कामगार नावाला आहेत तर कोणच कुणाला भेटत नाहीये सर आता आहे म्हणून उचलत नाही कोण पण उचलत नाही, स्पीकर पण उचलत नाही, कोण पण उचलत नाही. विचारून सांगा 100 वेळा लावला तरी त्यांनी फोन उचलत नाही. त्यांनी फोन उचलले तर साहेब फुकट तुम्हाला पैसे कशाला कोणाला काय विचारलं? ते सवय पडलंय. 4 बघा, एकरचं हे लावलं तरी उचलत नाही. बघा 4 एकराचं माझं पंच गाळा झाला इथून. आता रितसरचे काही कागदपत्र आहेत तुमच्या पुढे ठेवलेले माझे, त्याला देखील दाद नाही, दखल नाही. काय सांगितलं तुम्हाला ही पूर्ण देतो मी द्यायचा प्रयत्न करतो. अहो हे बघा त्या शेतकरीचं काम करू लागला तुम्ही त्यांना बोलू द्या. ते अर्ज टाकला बोला तुम्ही त्याच्यानंतर अर्ज टाकल्या त्या लोकांना आल्याबरोबर अधिकारी येतो का तुम्ही अधिकाऱ्याला बोला. आवाज तुम्ही काय आवाजावली पे तुमचे काय असेल ते कागद द्या मी घेतो. सर्व कागदपत्रे जरी करून ते काही होत नाही. तेव्हाच त्याला असं का म्हणलं तुम्ही हात खाली सर, करून बोल ते वर करून बोल मी काय तुम्ही भांडण गेलो. मग त्यानं काय हात बोला की. बाहेरचा माणूस आहे ते बोलू नका ते. तुमची मोजणी कुणी केलेली कुणी केलेली आहे मोजणी? काय मोजणी काय झालं सर्वेर कोण आहे? काहीतरी इटकर का कोणतरी आहे त्यांनाच विचारणं, त्यांना जमा केलं नसेल ऑफिस निकाली काढणार. केलंय, जमा केलंय, केलंय का जमा? सगळं केलंय, जमा केलंय, परत मागितले, सगळं झालेलं आहे. प्रकरण माझं हा असं प्रकरण आहे. 13/7/26 आज तारीख किती आहे मामा? एक महिना हे होऊन त्याच्यानंतर मी प्रत मागणी केलेली आहे. मी स्वतः संजय किणीकर माहिती अधिकार कार्यकर्ता यशदाचा ट्रेनर आहे. म्हणूनच बोलायला MSW झालेलं आहे. मी सगळ्याची ट्रेनिंग घेतो. म्हणूनच बोलायला लागलो. आता इथे वादविवाद चालू आहे. त्या वादविवादाला जबाबदार कोण आहे? स्थानिक वरिष्ठ लोक कोणीच नाही आहेत आणि इथं जबाबदार व्यक्ती कोणी नाही आहे. हा भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोटचा आहे. साहेब ते कोण नसल्यावर चार्ज तुमच्याकडे आहे ना? कोण नसल्यानंतर चार्ज तुमच्याकडे सध्या आज कुणाकडे आहे? आज कुणाकडे आहे चार्ज? चार्ज नाही हो साहेब. मग वरिष्ठ म्हणून कोण आहे? हाताळणारं कोण आहे? तुम्हाला ते सांगालो साहेबांना फोन लावा म्हणून त्यांना त्याला लावलो, फोन लावलोय साहेबांना. साहेब मिटिंग काहीतरी सांगितले मला, त्याच्यानंतरच मी भडकलोय. एवढं बोलायला तर ती लोक रागाला चालले. मग मला सांगा, मी काय सांगणार? तिथे खाजगी व्यक्ती आहे, त्याला सरकारी दप्तर हाताळायचं आहे. मी सांगतो तसं करून टाका. जाऊ दे. खाजगी व्यक्ती सरकारी दप्तर हाताळते. सांगा तिथं काय बोलायचं बोला, बिंदास बोला. मी सांगायला तुम्हाला साहेबाला बोल. विषय चालू आहे हो त्यांचा मी विषय. गेल्या वेळेस देखील ह्या लोकांना समजावून सांगितलं होतं की यांचं सरकारी दप्तर, सरकारी जे काही दप्तर आहे हे दप्तर झेरॉक्सच्या दुकानामध्ये उघडलेलं होतं. इथला गाठोडा तिथंच मला गावलेला होता. मी तिथून पण फोटोकॉपी व्हिडिओ कॉपी काढलेल्या होत्या, पुरावे आहेत माझ्याकडे. पण तरी देखील कामकाज होत नाही. ही जी शेतकरी म्हणून लोक आहेत 100 वेळा चक्रा घालून ह्या लोकांचं कामकाज इथं होत नाही. तर इथले जे अधिकारी आहेत, बेल्लेकर काय तर नाव आहे त्यांचं, ते तरी जागेवर नसतात, कधी असतात, काय काम करतात तेच आपल्याला माहीत नाही. एरवी कधीही विचारलं तर मीटिंग म्हणून बोलतात ती लोक. मग हे अशी अवस्था आहे. मग अभिलेख कशात लोकांना का घेऊन जात आहे? मी नाही नेलं, मी तर इथं आजच आहे. तरी आले का लोक? नाही, इथून उभारलं मी त्यांना हक्काकडे आत येऊ देतच नाही मी. ना, अभिलेख ही जबाबदारी आपली आहे, त्यामुळं विचारपूर्वक तुम्ही हे करा. कारण हे शासकीय संपत्ती आहे, मालमत्ता शासनाची आहे, सगळ्याची इथं महत्वाची कागदपत्र आहे. असं कोणी उचललं, कोणी केलं. आता तिथं थर्ड पार्टी माणूस पिवळा गटोडा उघडत होता आपल्या इथं. नाही, थर्ड पार्टी माणूस होता तो, आणि त्याचं वय झालेलं आहे. त्याचं मला वाटतं 63-62 वय आहे. अहो, उद्या कोणाची तरी कागदपत्र फाडली तर कसं होणार आहे? माझं 4 एकराचं गहाळ केलेलं आहे इथं.
आणि आम्ही जे शेतीच्या संदर्भी आमचं जे काही पत्राच्या अनुषंगाने आम्ही येतोय तरी आम्हाला दाद कोणी घेतलं जात नाही. हे भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट, राम भरोसे कार्यालय नाव ठेवलेलं आहे मी गेल्या वेळेस त्याला. तर आता काम असं चालू आहे इथं राम भरोसे कार्यालय, एकही काम होत नाही. आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारी अशा आहेत की पैशाशिवाय इथं काही होत नाही, पैसेच हवे आहेत त्यांना. आणि संबंधित त्यांच्या वरिष्ठ अधिकारी सगळे झोपा काढीतात असं वाटतंय आम्हाला की कारण कोणीच दाद घेत नाही. अक्कलकोट जे स्वामी समर्थाचं तीर्थक्षेत्र आहे ते अक्कलकोट तालुका आहे, सोलापूर जिल्हा आहे. वेळोवेळी अधीक्षक साहेबांना पण निर्देशनास आम्ही आणून दिल्यात तरी देखील कामकाज होत नाही आहे. तर ह्याची जबाबदारी कुणाची आहे? आता इथं जबाबदार व्यक्तीच नाही तर हा दरवाजा उघडला गेला कसं काय, हे महत्वाचा प्रश्न. आणि इथं असणारी जी काय अभिलेख आहेत ही जशी माझी घाळ झाली तशी इतर कोणाची होणार नाहीत कशावरून. त्यामुळं मी अक्कलकोटमधील सर्व जे काय पदस्थ पुढारी असतील त्याच्यानंतर जे काय वरिष्ठ असतील ह्या लोकांवरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संबंधित शेतकऱ्यांना वेळोवेळी न्याय मिळावं. आणि कुठूनही कोणी येतंय आणि त्या अभिलेखमध्ये जात आहे काय उघडतंय काय माहिती. आता हे अशा जर करायला लागले ही लोक तर उद्या ह्याला जबाबदार कोण आहे? त्यामुळं मी सर्वस्वी जे काही इथं जबाबदार व्यक्ती म्हणून बेल्लेकर नामक व्यक्ती आहेत उपाधीक्षक, त्यांचा डिसाळ इथलं सगळं यंत्रणा दिसते मला, खुर्च्या खाली सगळे गायब. आणि कोणीही इथले ही लोक जबाबदारी घेताना दिसत नाहीत. आणि जागेवर तर नसतातच नसतात, त्यांचा पगार पाणी कसं निघतं तोच आम्हाला बघायचा आहे. आता मी संजय किणीकर, माहिती अधिकार कार्यकर्ता, एवढं सांगू इच्छितो की अक्कलकोट तालुक्यातील ही जे गचाळ कारभार आहे, गचाळ ऑफिस आहे, सुधारावं एवढी विनंती आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. आणि धन्यवाद. याचा पुढील जो भाग असेल तो अधीक्षक कार्यालयामध्ये मी करेन. सोलापूरचा जो अधीक्षक कार्यालय ते वरिष्ठ आहे त्यांच्याकडे मी हा बाकीचा विषय तिथे मांडेन आणि तक्रार पण तिथे देईन मी. आता कित्येक अर्ज आणि कागदपत्र ज्याच्याकडे पोच आहे त्यांनी पडताळणी करावी. त्या पोचाच्या नंतरच्या कागदपत्रावर कारवाई इथे झालेली दिसते आहे. पण त्याच्या अगोदरची जे काय दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा आहे वगैरे वगैरे ह्या कायद्यानुसार इथं कामकाज होताना कधीच दिसत नाही. 7 दिवस एका टेबलावर पत्र नसावे. इथं 3-3 महिने एका टेबलावर पत्र आहे. तात्काळ मोजणी, आधी तात्काळ मोजणी वगैरे हे जे प्रकार आहेत हे सगळे नावाला आहेत. इथं काही होत नाही आहे. आणि जे काय लोक म्हणल्यासारखं आता बऱ्याच लोकांनी इथं लिहिलेलं आहे की फक्त श्रीमंत लोकांचे काम करतात. बहुतेक मला वाटतं ऑफिस श्रीमंतासाठी हा उघडा असावं. कारण कुठलाही अधिकारी त्यांचा जबाबदारी घेण्यास इथे येतच नाही आहे, कारण तो जबाबदारी घेतच नाही आहे. म्हणून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांना, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना तुमच्या ज्या भूमी अभिलेखमधल्या दप्तरं आहेत कदाचित ही धोक्यामध्ये आहेत आता. कारण इथं कोण काय करतं तेच कळत नाही. ज्याची आयडी आहे तो बी मध्ये आहे, ज्याची आयडी नाही तो बी मध्ये आहे, ज्याची आयडी नाही, ज्याचे वय संपलेलं आहे तो मधला दप्तर आणतो, आणून तो सगळं खोलतो, खोलून काय करतो, काय करतो, काय उद्योग करतो हे कळत नाही आहे. त्यामुळे ज्याच्या मोजणी असतील, ज्याच्या काही रखडलेल्या प्रक्रिया असतील त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेकडे जातात. जबाबदार व्यक्ती आणि मुळातच इथल्या काही दप्तरी पहिल्याच हरवले गेलेले आहेत. त्याचे मी शहानिशा करतो. गेली जवळपास 3 वर्ष झाली की इथल्या काही दप्तरी हरवलेल्या आहेत. हे हरवलेली दप्तर आहेत हे अजूनपर्यंत रखडलेलं आहे कामकाज त्याचं, कारण ह्याचा काही निर्णय होत नाही आहे. तर संबंधित जे अधीक्षक बेलेकर असतील त्याच्यानंतर जे बिराजदार असतील यांना विनंती करतोय की आपण ह्याच्यावरती कामकाज करावं. आणि ही कॉपी मी आता कदाचित पोलीस स्टेशनच्याकडे नेणार आहे अधीक्षकांना भेटून. मग याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. कारण इथं कामकाज जे चालतं राम भरोसे, ते राम भरोसे बंद करायचं आहे. सरकार भरोसे काम करायचं आहे आपल्याला. कायद्याची इथं यंत्रणा आहे, कायदेशीर संविधानानुसार कामकाज व्हावं ही अपेक्षा आहे. कोणी कुठे येऊन काय कुठलं काही विषय नसताना कुठेही शिरायचं, काही करायचं आणि दप्तर इकडून तिकडं अदला बदल करायची अशी अवस्था या भूमी अभिलेखची आहे. आणि ह्या विषयात ही लोक गांभीर्य दिसत नाहीत. म्हणून मी वरिष्ठांना विनंती करतोय
की आपण लवकरात लवकर हा कार्यालय सुधारावा. धन्यवाद. संजय किनीकर.